महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। चिमुकली आफिया फातेमाचा आयुष्यातील पहिला रोजा, कमी वयात संयम, श्रद्धा आणि अध्यात्माचे उत्कृष्ट उदाहरण। रमजानचा पवित्र महिना भक्ती, संयम आणि मानवतेची सुंदर उदाहरणे घेऊन येतो। परभणीमध्येही असेच प्रेमळ आणि आध्यात्मिक वातावरण पाहायला मिळाले, जिथे शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसिन यांची मुलगी आफिया फातेमा हिने तिचा पहिला उपवास पूर्ण केला। कडक उन्हात आणि उष्ण हवामानातही या निष्पाप मुलीने तिचा पहिला उपवास धैर्याने आणि उत्साहाने पाळला। दिवसभराचा संयम आणि प्रार्थनेनंतर संध्याकाळी इफ्तारची वेळ झाली तेव्हा घर आनंदाने भरून गेले। या खास प्रसंगी उपवास करणाऱ्यांसाठी इफ्तार आणि जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। मात्र नातेवाईक आणि परिसरातील अनेक लोक इफ्तारला उपस्थित होते, ज्यामुळे हा आनंदाचा क्षण आणखी खास बनला। इफ्तारच्या वेळी सर्व उपवास करणाऱ्यांनी एकत्र येऊन एक विशेष प्रार्थना केली, ज्यामध्ये त्यांनी अल्लाह त्यांच्या मुलांसाठी शांती, समृद्धी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली। या प्रसंगी शहरातील प्रमुख मान्यवर, पत्रकार आणि असंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांनी सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसिन यांचे अभिनंदन केले, तर त्यांची मुलगी आफिया फातिमा हिला आशीर्वाद दिले, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। उपस्थित लोकांनी सांगितले की इतक्या लहान वयात उपवास करण्याची भावना कौतुकास्पद आहे आणि ती मुलांमध्ये संयम, उपासना आणि चांगल्या मूल्याचे एक सुंदर उदाहरण मांडते। रमजानचा हा आनंदाचा क्षण केवळ उपवासाचा नव्हता, तर तो प्रेम, बंधुता आणि मानवतेचा देखील होता। चिमुकली आफिया फातिमाचा पहिला उपवास तिच्या कुटुंबासाठी आणि समुदायासाठी एक संस्मरणीय संयम आणि आनंदाचा क्षण ठरला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मेहबूब शेख, परभणी।